लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर. 23 ऑगस्ट 24 ऑगस्ट या दिवशी मिळणार मोठी खुशखबर. तर मित्रांनो नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत की सर्वसामान्य महिलांसाठी सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल, आणि ती योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना. आज आपण दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी आलेल्या नवीन अपडेटबद्दल. अनेकांना या योजनेबद्दल खूप प्रश्न आहेत, जसे की पैसे कोणाला मिळणार, हप्ता कधी मिळणार, हप्ता किती मिळणार, कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ठरणार, सर्व प्रश्नांची उत्तरे आज जाणून सविस्तर घेणार आहोत. तर हप्ता वाटप सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे. म्हणजेच हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर सर्वप्रथम जाणून घेऊ की लाडकी बहीण योजना नेमकी कोणाला किती रक्कम मिळणार आहे या हप्त्याची. तर रक्कम मिळणार आहे ते पाहूया. सुरुवातीला सरकारने जाहीर केले होते की दरमहा 1000 रुपये प्रत्येक पात्र बहिणीला मिळतील, परंतु ऑगस्ट महिन्यात आलेल्या अपडेटनुसार काही जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वाढून 1500 रुपये करण्यात आली. तर काही भागात अजूनही 1000 रुपये इतकीच रक्कम दिली जात आहे. त्यामुळे आपापल्या जिल्ह्याचे अपडेट जरूर तपासावे लागेल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नेमका हा हप्ता कधी मिळणार आहे. आणि तर सरकारच्या अधिकृत नोंदणी निवेदनानुसार तुम्ही बघू शकता की 23 ऑगस्टपासून नवीन हप्त्याचे वितरण सुरू होणार असून बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. काहींना 24 किंवा 25 तारखेपर्यंत पैसे मिळू शकतात, तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. आणि महिन्याच्या शेवटीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी खुशखबर, ज्या महिलांना 12वा आणि 13वा हप्ता नाही मिळाला त्यांनी आपली KYC अपडेट करून घ्यावी, कारण की त्यांच्या त्या 2 थकीत हप्त्यामुळे 14वा हप्तासुद्धा त्यांना मिळणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे KYC अपडेट नसणे आणि बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसणे, मोबाईल नंबर एकच नसणे, अशा अनेक कारणामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जाऊन KYC अपडेट करायची. ज्या बँकेमध्ये तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे येतात त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि KYC आपली अपडेट करून घ्यायची. त्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न आपण जर पाहिला की पैसे कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, तर पात्रतेचे निकष स्पष्ट आहेत. ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा सर्व महिला लाभार्थी पात्र ठरणार आहेत. म्हणजे ज्यांचे 2 लाखापेक्षा कमी आहे का उत्पन्न, त्यांनाच पहिला पात्र ठरणार आहे. सरकारवरूनच चेक करणार आहे ऑनलाईनद्वारे की कोणाचे उत्पन्न किती आहे, तर तुम्हाला माहिती आहे, सर्वांना कळतं आहे. आणि जर 2 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर त्यांचा हप्ता येणार नाही आहे, 14वा हप्ता मिळणार नाही आहे. KYC अपडेट केली तरीसुद्धा मिळणार नाही. जर तुमचं 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्या शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारी मास्तर, सरकारी शिक्षक, सरकारी पोलीस, कोणतीही नोकरी असो, सरकारी नोकरी असली, शासकीय नोकरी करणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. इकडे बघू शकता तुम्ही म्हणता ज्या महिला काम करतात सरकारी त्यांना मिळणार नाही, परंतु ज्यांच्या घरात कोणीसुद्धा सरकारी नोकरी करत असेल, सरकारी नोकर असेल, त्यांना हा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे नंतर या योजनेतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मित्रांनो, अपात्रतेच्या बाबतीत सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्या म्हणजे जर ज्याच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा जास्त शेती जमीन आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, जास्त शेती किंवा 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा 14वा हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर तपासणीत अपात्र ठरवले जाऊ शकते. याचा अर्थ असा की खरोखर गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची की फक्त गरीब असाल किंवा गरजू असाल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही भगिनींना पहिल्या हप्त्यात पैसे मिळाले पण दुसऱ्या हप्त्यात मिळाले नाही. म्हणजे जसं आता काय झालं आहे, 12व्या लोक सगळ्यांना मिळाले पण 12व्यापासून गडबड घोटाळा चालू झाला आहे. म्हणजे सरकारनं एकदम कडक नियम लागू केलेत 12व्या हप्त्यापासून. 12वा, 13वा, 14वा हप्ता अशा 3 हप्त्यात एकदम कडक नियम केलेत. म्हणजे तिथं पात्र बहिणीलाच फक्त हप्ता मिळणार अशी सरकारकडून योजना चालू करण्यात आली आहे. आणि तुम्हाला सांगतो, जर मिळाला नसेल तर तुम्ही अपात्र ठरला असताल किंवा त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो. इकडं बा की जर तुम्हाला मिळाले नाही तर घाबरून जाऊ नका, कारण अनेक वेळा आधार शेडिंग नसल्यामुळे
किंवा बँक खात्यात त्रुटी असल्यामुळे पैसे अडकतात, म्हणून आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झाले आहे का आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का हे नीट तपासणे आवश्यक आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की KYC अपडेट करून घ्या, मोबाईल नंबर अपडेट करून घ्या, आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि बँक आधार कार्ड सीडिंग अपडेट करून घ्या. सर्व अपडेट झाल्यानंतर तुम्हाला 14 हप्त्यात 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. कारण की तुमचा जर 13वा हप्ता थकीत असेल तर तुम्हाला 14वा हप्तासुद्धा एकत्रित मिळू शकतो. 1500 + 1500चा 3000चा बोनस हप्तासुद्धा मिळू शकतो. तर मित्रांनो, एवढं KYC अपडेट करायची आणि नियमित हप्ता देण्याचा प्रयत्न करणार आहोत असं सरकारनं ठरवलंय. म्हणजेच अशा नियमित एका महिन्याला हप्ता देण्याचं सरकारनं असं ठरवलंय. तर आता आपण शेवटचं सांगायचं म्हणलं व्हिडिओ झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की या योजनेचा हप्ता थेट बँकेत जमा होणार आहे. काही महिलांना 25 तारखेला पैसे मिळतील. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणारे, जास्त मिळणार नाही आहेत. काही यूट्यूबवर फेक बातम्या सांगतात की 1500 + 1500 + 2100 असं काही नाही मिळत महिलांनो. लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये वरून येतात. जास्त कसे होताल मग? तुमचे 1500पेक्षा कमीसुद्धा होऊ शकत नाहीत, 15पेक्षा जास्तसुद्धा होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि या गोष्टीनुसार तुम्हाला हे हप्तासुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. आणि फक्त हे ज्यांचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 1500पेक्षा कमी त्यांना मिळणार आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही त्यांना मिळणार आहे, ज्यांच्या इथे शासकीय नोकरी नाही त्यांना मिळणार आहे. आणि तुमची बँक खाते किंवा सेवा केंद्राचा यासाठी वापर करायचे किंवा अपडेट करायचे. तर म्हणून मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजना 23 ऑगस्ट अपडेटबद्दल सविस्तर माहिती घेतली. तुमच्या काही शंका असल्यास नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माहितीचा लाभ इतर भगिनीपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. या लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा. तुमचा जिल्हा आम्ही नोंदवू शकतो किंवा त्या जिल्ह्यानुसार आम्ही नवीन व्हिडिओ बनवू शकतो आणि तुम्हाला माहिती नवीन देऊ शकतो. चला, मिळत एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.